हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्हाला सगळ्यांना मी आज नवीन ठिकाणी घेऊन आलेली आहे. हे आहे महादजी शिंदे छत्री. खूपच विलोभनीय दृश्य आहे, पाहू शकता तुम्ही. हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी ही जे महादजी शिंदे आहेत त्यांची छत्री म्हणजे त्यांची समाधी पण इथे आहे. खूप छान स्थळ आहे इथे. फोटोज वगैरे तर खूप छान निघतात, बट असं क्राऊडेड नाही. पुण्यामध्ये असून सुद्धा असं वाटत नाही हे ठिकाण पुण्यामध्ये आहे म्हणून. एक काय म्हणतात आपण, राजस्थानची वाईब देणारं हे ठिकाण आहे. तुम्ही नक्कीच ह्याला विजिट करू शकता, जे की वानवरी या ठिकाणी आहे. चला तर मग पाहूया कसं आहे हे ठिकाण. दिसायला तर एकदम राजस्थान वाईब देणार आहे. आतून पण तुम्हाला दाखवते आणि महादजी शिंदे यांची समाधी स्थळ पण इथे आहे, ते पण पाहू आपण. चला तर मग. शिंदे छत्री पुण्यातील वानवरी या ठिकाणी आहे आणि इथील प्रवेश शुल्क 20 रुपये आहे. विदेशी पर्यटकांसाठी ते 100 रुपये आहे. आतमध्ये गेल्यानंतर अशी भव्य दिव्य आपल्याला इमारत पाहायला मिळते. दुमजली इमारत. आतमध्ये आलं असं वाटतं की आपण राजस्थानमध्येच आलोय, कारण हे ठिकाण असं एकदम शांत आणि खूप भव्य आणि तसंच एक वाईब देणार आहे. समोर राजस्थानची वाईब देणारी इमारत आहे आणि तर मागच्या बाजूला असं मंदिराचं वेगळं शिखर आहे. समोरून पाहता असं वाटतच नाही की मागच्या बाजूला असं मंदिर असेल म्हणून, पण मागच्या बाजूला मंदिर आणि त्याच्यावर असलेली ही शिखर, जे मंदिराचा कळस आहे त्याच्या बाजूला सुद्धा असे खूप लहान लहान कळस तिथं आहेत, आपल्याला पाहायला मिळतात. दुमजली ही इमारत आहे आणि त्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत ते मागच्या बाजूने फॅब्रिकेट केलेल्या आहेत, पण वर जाण्यासाठी पर्यटकांना सक्त मनाई आहे. मंदिराचा आणि तो छत्रीचा परिसर खूप सुंदर आहे. जितका परिसर सुंदर आहे बाहेरून, तितकाच सुंदर सुद्धा आतून आहे. आतमधून असा राजवाडा किंवा एक भव्य दिव्य एक सभामंडप असल्याचा आपल्याला वाटतं. मधात खूप सुंदर कोरीव काम, नक्षी आणि कलर संगती, रंगसंगती अशा खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतात. आतमध्ये मंदिराच्या गर्भगृहामध्ये महादजी शिंदे यांची मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच एक शिवलिंग सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की महादजी शिंदे हे इथेच येऊन महादेवांची पूजा करायचे आणि त्यांनी हे मंदिर बांधायला घेतलं, पण त्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि मग त्यानंतर ह्याच परिसरामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच परिसराला शिंदे छत्री म्हणून आता ओळखलं जातं. गर्भगृहाच्या वर अशा वेगवेगळ्या जे भिंतीचित्र आपण पाहू शकतो, ज्यामध्ये कृष्ण, राधा अशा वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतात. बरेच वेळेस हे मंदिर बंद असतं, तर आतमध्ये जायला मिळत नाही. आपण बाहेरूनच असं छान दर्शन घेऊ शकतो. खूप सुंदर आहे आणि बाजूलाच डाव्या बाजूला एक देवारा सुद्धा आहे, जिथे जुनी देवं आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरच अशी सुंदर कोरलेल्या मूर्ती आहेत आणि डाव्या बाजूला गणपती सुद्धा आहे. गर्भगृहाचा जे दरवाजा आहे तो लॉक असतो, पण बाहेरून आपण दर्शन छान घेऊ शकतो आणि त्यासमोरच नंदी विराजमान आहेत. वर अशी घंटा आणि सरस्वतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गर्भगृह आणि तिथला परिसर खूप सुंदर आहे. मनाला शांती आणि एक समाधान लाभणारं हे ठिकाण आहे. इतकं शांत वाटतं की इथून बाहेर जायलाच नको असं वाटतं. पुण्यामध्ये असून सुद्धा हे ठिकाण तुम्हाला इथे बसून गाड्यांचे आवाज सुद्धा येणार नाही, इतकी शांतता इथे असते. वास्तुशिल्प आणि संस्कृती ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाप असणारं हे ठिकाण आहे. आतमध्ये असे कॉलम्स आहेत जे की खूप छान वाटतात. त्याच्यावर डिझाईन छान केलेली आहे, एकदम कोरीव असं वाटते. जर खिडक्या बघायला गेल्या तर खिडक्यांची काच सुद्धा रंगबिरंगी आहेत. खूप सुंदर दिसतं हे ठिकाण. आता आपण जाणून घेऊया शिंदे राजवंशाचे संस्थापक श्रीमंत महाराजा महादजी शिंदे हे श्रीमंत राणोजीराव महाराज शिंदे यांचे 5वे पुत्र होते. त्यांचा स्वर्गवास 13 फेब्रुवारी इसवी सन 1794 झाला.
त्यांनी आपल्या प्रभावी जीवनामध्ये अनेक महान कार्य केली, ती भारताच्या इतिहासाच्या सुवर्ण पानामध्ये आहेत. ही छत्री त्यांची स्मृती म्हणून श्रीमंत महाराजा माधवराव सिंधिया पहिले यांनी इसवी सन 1965 मध्ये बनवली व सन 1971 मध्ये मूर्तीची स्थापना केली. त्या छत्रीच्या परिसरामध्ये श्रीमंत महादजी महाराजांची छत्री आहे, जिथे त्यांचा अंतिम संस्कार झाला होता. हे जे सगळं ट्रस्ट मार्फत चालवलं जातं, हे जे पुण्यामध्ये इतकी सुंदर सुंदर इतिहासाची जाणीव करून देणारा, इतिहास दाखवणारे असे बरेच ठिकाणं आहेत. काही प्रसिद्ध आहेत आणि काही आपल्याला माहिती नाही आहे. त्यातलंच हे एक ठिकाण आपण म्हणू शकतो. बरेच लोकांना हे ठिकाण माहितीच नाही आहे, कारण मी स्वतः 5 वर्ष पुण्यात राहून सुद्धा हे मला आत्ता माहिती झालंय. जर तुम्हाला हे ठिकाण आधी माहिती असेल, तुम्ही पाहिलं असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का ते पण कळवायला विसरू नका. मला अशा ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळीच आत्मीय शांती लाभते. मला खूप आवडतात अशी ठिकाणं, जे दगड, तिथली माती, तिथले जे हवाच असते ना, ते इतिहास सांगत असते आणि ते जाणून घेण्याची मला खूप इच्छा असते. या परिसरामध्ये एक छोटंसं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. छोटंसं पण खूप छान आणि खूप सुंदर या विठ्ठल रुक्मिणी आहेत. बघू शकता तुम्ही समोरच अशी छान तुळशीचं वृंदावन आहे. या इमारतीचं बाहेरचं स्ट्रक्चर पाहायला गेलं तर असे खांब आहेत आणि त्यावर इतकं कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ग्वालेर, मध्य प्रदेश किंवा राजस्थानची ही वाईब आणि तिकडची संस्कृती दाखवणारं हे ठिकाण आहे. बघत असताना मन अगदी भारावून जातं. आणि मग तिथून आपण येतो महादजी शिंदे यांची छत्री पाहायला, म्हणजे त्यांचं जिथे अंत्यसंस्कार झालं ते स्थळ पाहायला. बहुतांश वेळी हा ठिकाण बंदच असतं, लॉक लावून असतं, पण बाहेरूनच आपण त्याचं दर्शन करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.